धर्मस्थल प्रगती कर्नाटका स्टेट साईट नंबर 11A म्हणजे ज्याला पूर्ण चेहऱ्याला मास्क लावून आणलं जातं आहे, आरोपी आणि फिर्यादी अशा दोन्ही भूमिकेत जो एक्स पर्सन आहे त्याने दाखवलेल्या साईटवरती 15x8चे खड्डे खणून बरंच काही हाती लागलं. काही स्केलेटन, एखाद्या झाडाच्या फांदीवरती कुजून गेलेला एक साडीसारखा दिसणारा कपडा आणि त्याच्या खालच्या खड्ड्यातच मिळालेले एका स्त्रीच्या प्रेताचे अवशेष. अर्थात फोरेन्सिक त्याचा अहवाल जेव्हा येईल तेव्हा या सगळ्या गोष्टी सिद्ध होतील की ती हाडं स्त्रीची आहेत का पुरुषाची आहेत वगैरे. पण सध्या तरी अंदाज आणि त्या एक्स पर्सनचं स्टेटमेंट आणि त्याने दाखवलेल्या साईट याच्यावरून जास्तीत जास्त प्रेतं स्त्रियांची त्याने विल्हेवाट लावली असं तो सांगतोय. खोदकाम सुरू आहे. ओलसर मातीचं कारण देऊन GPR म्हणजेच ग्राउंड पिनट्रेटिंग रडार एक बाब अतिशय अधोरेखित करण्यासारखी. ओलसरपणाचं कारण ठीक आहे, सिग्नल्स योग्यरित्या मिळणार नाहीत वगैरे कारणं दिली जातात. परंतु जरी GPR आणायचं म्हटलं तरीही असं समजतं की GPR प्रोव्हाइड करणाऱ्या कंपन्यांनीच सांगितलं आहे की आमच्याकडं आता काही प्रोडक्शन केलेला माल शिल्लक नाही आहे. म्हणजेच नॉन अवेलेबिलिटी ऑफ GPR ग्राउंड पिनट्रेटिंग रडार ही निर्माण केलेली परिस्थिती आहे असंच दिसतंय. कारण पूर्ण भारत देशामध्ये अशी एकही कंपनी नाही का की ज्यांच्याकडे GPR नाही आहे स्टॉकमध्ये. सच टाईप ऑफ थिंग इज हायली इम्पॉसिबल. कारण GPR हे काही फार म्हणजे क्राईमच्या इन्व्हेस्टिगेशनसाठीच वापरलं जातं असं नाही आहे. इतर काही वापरासाठी ही मशीन्स असतातच. मग असं एकही मशीन भारत सरकारला दुसरीकडे अवेलेबल होऊ शकत नाही का, हा प्रश्न जनसामान्यांनासुद्धा पडतो. तर मग पत्रकारांना तर नक्कीच पडणार. अभ्यासू पत्रकार तर ही गोष्ट खूपच खटकते आहे असंही खाजगीमध्ये बोलत आहेत. आता काही आपल्या प्रायव्हेट चॅनलवाल्या लोकांना कोणता ग्रुप होता, कोणी पाठवली होती माणसं याचा छडा कधीही लागणार नाही. कारण जेव्हा असे हल्ले होतात पत्रकारांवर की ते काहीतरी कव्हरेज करत आहेत आणि मग त्याच्यातून आपला जो स्वामी आहे, जो कोणी त्यांचा करता करविता कोण असेल XYZ काय मला माहिती नाही तो कोण आहे काय आहे, त्याचं नाव कधीही डिस्क्लोज अजून तरी झालं नाही, होईल का नाही याचीही शंका आहे. त्यामुळं या पत्रकारांना मारहाण झाल्याचंही कळतं आहे आणि चांगला 50-75 लोकांचा मॉब येऊन या पत्रकारांच्या अंगावर धावून आलेला आहे. अर्थात त्यामध्ये कुठल्याही पत्रकाराला जास्ती काही इजा झाली नाही म्हणून बरे. परंतु एकंदरीत या धर्मस्थळच्या बाबतीत जी काही प्रगती सुरू आहे त्यामध्ये GPR जर वापरला तर ती प्रगती जरा फास्ट होऊ शकते असं प्रत्येकालाच वाटतं आहे. परंतु ग्राउंड पिनट्रेटिंग रडार बनवणाऱ्या कंपनीकडंच जर तो अवेलेबल नसेल तर भारत सरकारला तो कुठेही मिळत नाही अशी बोंब उठवली गेली आहे का. मग खरंच सगळे GPR गायब केले गेलेत, हा पण प्रश्न तसा पाहिला तर अनुत्तरित राहतो आहे. आता या सगळ्यामध्ये धर्मस्थळ ट्रस्ट यांनी पहिल्यांदाच आवाज उठवला होता की काही नाही, आमच्या कुटुंबाला बदनाम करण्यासाठी हे सगळं षडयंत्र आहे. जे काही चाललं आहे त्याच्यामध्ये हेगडे कुटुंबियांचा काहीही संबंध नाही. आता हे हेगडे कुटुंबीय 800 वर्षापासून त्या मंदिराची देखभाल करत आहेत. असं बोललं जातं की 21वी पिढी सध्या या मंदिराच्या ट्रस्टचं काम बघते आहे आणि त्या 21व्या पिढीमध्ये एक व्यक्ती त्यांच्यातली आज मोदी सरकार यांच्या काळात
राज्यसभेवर खासदार म्हणून नॉमिनेट झालेली आहे. सध्या ती आपल्या राज्यसभेत आहे. त्यांचं नाव आहे वीरेंद्र हेगडे. हे सन्माननीय राज्यसभा सदस्य आहेतच, परंतु या कर्नाटकामध्ये त्यांचा दबदबा इतका आहे, या ट्रस्टनी समाजाच्या उपयोगी कामंसुद्धा अतिशय चांगली कामं केलेली आहेत आणि त्यामध्ये सहभाग होता या वीरेंद्र हेगडे साहेबांचा. म्हणजे या व्यक्तींनी आज वय त्यांचं 68 ते 69 असं सांगितलं जातं आहे. यांचं जर हे चांगलं कार्य बघितलं तर आज या धर्मस्थला ट्रस्ट यांच्या अनेक एज्युकेशन इन्स्टिट्यूट्स आहेत. मग त्यामध्ये लॉ कॉलेज पण आहे, इतर कॉलेजेस आहेत, इतर शाळा आहेत. असं सर्व जर गोळाबेरीज केली तर असं सांगितलं जातं की 30,000च्या वर एम्प्लॉईज आहेत. शिक्षक, प्रोफेसर, अदर स्टाफ, अशा या 30,000 लोकांना उपजीविकेचं साधन निर्माण करून देणारी ही फॅमिली, हे कुटुंब. आणि त्यामध्ये वीरेंद्र हेगडे यांचा, त्यांचं माइंड ॲप्लिकेशन, त्यांचे समाजातले कॉन्टॅक्ट्स, या गोष्टींचा खूप मोठा सिंहाचा वाटा आहे. आणि या वीरेंद्र हेगडे यांच्या धर्मस्थलच्या ट्रस्टमध्ये रोज 50,000 लोक अन्नछत्रामध्ये मोफत अन्नाचं सेवन करतात, जेवतात. हे अव्याहतपणे सुरू असलेलं अन्नछत्र आहे. तसंच त्यांचं हे सगळं कार्य जर पाहिलं, समाजाला उपयोगी असं ट्रस्टनी केलेलं महान कार्य हे जर पाहिलं, अनेक काम आहेत त्याच्यामध्ये. कूपनलिका खोदून देणं, कोणी आजारी लोकांना काही चांगल्या सुविधा देणं, अशी एक ना अनेक समाजकार्यामध्ये सगळीकडं वीरेंद्र हेगडे आणि कुटुंबियांचं कार्य दिसून येतं. वीरेंद्र हेगडेजींना त्यांच्या या अफाट कार्याबद्दलच फक्त पद्मश्री नाही, त्याच्या पुढची पद्मभूषण आणि पद्मविभूषण असे त्यांना ॲवॉर्ड मिळालेले आहेत. म्हणजे त्यांना सन्मानित केले गेलेले भारत सरकारकडून. म्हणजे अफाट समाजकार्य केलेली ही 68 ते 69 वर्षाची व्यक्ती आणि त्याच्या या ट्रस्टमध्ये असं घडतं आहे, हेच मुळात मनाला पटत नाही, यातना होतात. की इतकं सगळं सामाजिक कार्य करणाऱ्या व्यक्तीच्या मागं असं कोण षडयंत्र रचत असेल का? नक्की याच्या मागं कोण आहे? मग त्या एक्स पर्सननी कोणी त्याला त्या प्रेताची विल्हेवाट लावायला सांगितली, हे पोलिसांना, SITला सांगितलंच नाही असं असेल का? मला तरी ही शक्यता नाहीच इथपर्यंत वाटते. जेव्हा एखादा व्यक्ती सरेंडर होतो तेव्हा तो पूर्ण माहितीनिशी SITपर्यंत त्याला जावं लागतं. मी फक्त प्रेतांची विल्हेवाट लावली. अरे पण कोणी लावायला सांगितली हे सांगितल्याशिवाय मला नाही वाटत की SIT पुढे मूव्ह करेल. त्यामुळं नक्कीच काही नावं सरकारने गुलदस्त्यात ठेवली आहेत. SITला तशा इन्स्ट्रक्शन्स मिळालेल्या आहेत. ठीक आहे, इफ इट इज अ सिक्रेसी मेंटेनिंग पॉलिसी ऑफ SIT, देन वी कांट स्पीक अ सिंगल वर्ड अबाउट दॅट. असंच सर्वसामान्य माणसांनी समजून घेणं गरजेचं आहे. जे काही चाललं आहे खोदकाम, त्याच्यामध्ये फक्त एकच खंत वाटते, जर GPR अवेलेबल झालं तर आपल्याला कोणत्या कोणत्या स्पॉटच्या खाली मानवी हाडांचे अवशेष आहेत याचे सिग्नल त्या मशीनला मिळतात आणि त्यानंतर खोदकाम करणं सोपं जाईल आणि ते स्पीडी होईल. आज जे एक दिवसात आपण एखादी साईट पूर्ण होते, सकाळी 11, 11:30 ते संध्याकाळी 6, 6:30 अंधार व्हायच्या आत. त्यामुळं जर ते मशीन आलं तर आपल्याला त्या स्पॉटला मार्किंग करता येईल आणि साधारण त्याची खोलीसुद्धा त्या मशीनमध्ये कळू शकते आणि काय आहे खाली, जमिनीखाली नक्की कसे अवशेष आहेत का, हाडांचे अवशेष दिसत आहेत का, हे सुद्धा त्या मशीननी ट्रेस आऊट होतं. त्यामुळे हे मशीन अवेलेबल होणं मला तर वाटतं तरच थोडंसं गतिमान प्रगती या एका क्राईममध्ये, जे काही इनिशियल स्टेजला जे काही खोदकाम चालू आहे त्याच्यातनं जरा काहीतरी निष्पन्न होण्यास, मदत होण्यास, थोडासा स्पीड वाढण्यास नक्की ते मदतीचं होईल.
चला आशा करूयात येत्या काही दिवसात. मला असं वाटतं की GPR कुठेतरी अवेलेबल होईल भारत सरकारला, आणि जर अवेलेबल नाहीच झालं तर मात्र शंकास्पद वाटतं. कारण एक मोठा देश, 135 करोड लोकसंख्या असलेला देश, सक्षम सरकारवरती आहे असं बोललं जातं. तर मग या सक्षम लोकांना ही मशिनरी का मिळत नाही, हा सवाल नक्की मेंदू कुरतडत राहील, यात वादच नाही. आशा करूयात या धर्मस्थळच्या बाबतीत जे काही क्राईम घडला आहे तो पूर्णपणे उघडकीस यावा. जे काही आजपर्यंत मिळाले त्याचा फॉरेन्सिक अहवाल यावा. ज्या ज्या नातेवाईकांनी काही ॲप्लिकेशन्स दिलेत की माझ्या घरातली अमुक एक स्त्री या वर्षापासून गायब आहे, ती आलीच नाही घरी आणि आम्हाला कोणत्याही प्रकारे न्याय मिळाला नाही, तिचं नक्की काय झालं हे आजतागायत आम्हाला गेली 11-12 वर्ष 15 वर्ष आम्ही वाट बघतोय, आम्हाला काही माहिती नाही, अशा ॲप्लिकेशन दिलेल्या व्यक्तींच्या सगळ्यांचे DNA टेस्ट घेऊन मग त्या ठराविक हाडं सापडलीत त्याचे DNA, त्याच्याशी कोणाकोणाचे काय मॅच होतं आहे, त्याच्यावरनं कोण तिथं गेलं आणि कोण गायब झालं, आणि गायब झाल्यावर कुठली स्त्री मारली गेली आणि ती इथं पुरली गेली, हे सगळ्या गोष्टी डिस्क्लोज होईपर्यंत मला तरी वाटतं की 2-3 महिने आरामात लागतील असं निदर्शनास येतं आहे. जर मशिनरी अवेलेबल झाली, GPR अवेलेबल झाला, तर कदाचित थोडा स्पीड वाढून 15-20 दिवस, महिनाभर आधी जनतेसमोर काहीतरी पिक्चर क्लिअर होईल. नावं शेवटपर्यंत मला तरी वाटतं ती गुलदस्त्यातच राहणार आहेत. त्यामुळं या पर्सनला कुठलाही जीवाला धोका होऊ नये ही सुद्धा प्रार्थना करावी लागेल आपल्याला. कितीही टाईट सिक्युरिटीमध्ये तो असला आणि जर काही मातब्बर मंडळींचे चेहरे उघडे होणार असं जर गृहीत धरलं तर मात्र त्याच्या जीवाला तिथेसुद्धा धोका उत्पन्न होऊ शकतो. अशा काही घटना पूर्वीसुद्धा आपल्या भारत देशात घडलेल्या आहेत. त्याच्यामुळं आपण फक्त सामान्य माणसांनी वाट पाहत राहणे आणि काय काय प्रगती होती ती एकमेकांमध्ये चर्चा करत राहणे, या व्यतिरिक्त आपल्या सामान्यांच्या हातात काहीही नसतं, हेही जाता जाता मी मुद्दाम नमूद करतो आहे. फक्त इतकंच आहे की मला जितकं काही माहिती होत आहे आणि ज्याला ॲथॉन्टिकेशन मला वाटलं तरच मी या चॅनलवर येऊन थोडंफार वक्तव्य याबाबतीत करत राहीन. पाहत राहा, ऐकत राहा कवी प्रवीत शो यूट्यूब चॅनल.